नमस्कार. शरद व्याख्यान मालेच्या आजच्या या तिसऱ्या माळेच्या दिवशी उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींचं आणि आमच्या अतिथींचं खूप खूप स्वागत. आज कविताचा कार्यक्रम आहे, तेव्हा शहरातले तांब्या अभ्यास मंडळाशी जुळलेले आणि इतरही जे कवितेशी निगडीत आहेत ते आम्ही प्रयत्न केला आहे की आम्ही जितके आमच्या संपर्कात आहे सगळ्यांना आजच्या दिवशी आम्ही निमंत्रण देऊ आणि ते आलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाकरता आम्हाला जे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत ते आहेत शहरातले ओळखले जाणारे मूर्धन्य गायक, चिकित्सक, इतिहासकार, लेखक आणि कवी असे बहुआयामी व्यक्तित्व म्हणजे डॉक्टर ईश्वर करकरे. मी त्यांना सादर आमंत्रित करते की त्यांनी येऊन आजच्या अध्यक्षपदाचा स्वीकार करावा. श्रीराम. कविता हे मनातले मनोभाव व्यक्त करण्याकरता असलेली एक विधा, साहित्याची प्रमुख विधा आहे कविता. जसं साहित्यात वक्तृत्वाला मान आहे, जसा संगीतला आपला जागीर मान आहे, जसं चित्रकलेला मान आहे, तसाच हा मान कवितेला मिळत असतो. कारण कविता कवीच्या भावनांना कागदावरती उतरवून ज्या गोष्टी त्याला अपील करते त्या ती समोर मांडायचा प्रयत्न करते. यात प्रत्येकाचं आपलं सामर्थ्य असतं, प्रत्येकाची आपली विचारशक्ती असते. त्याप्रमाणे तो आपले शब्द गोळा करतो आणि त्यांना खूप व्यवस्थित लावून आणि एका काव्यरूपामध्ये दर्शकांसमोर श्रोतांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आमचा सगळ्यांचा हा प्रयत्न असावा की त्यांना प्रोत्साहन द्यावं. मग ते नवीन असो किंवा जुने असो प्रश्न हा नाहीच आहे, पण नवीन लोकांना जास्त प्रोत्साहन करता खूप आवश्यक आहे की त्यांना प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. आणि तेव्हाच जसं हिंदीमध्ये तुम्ही बघितलं असेल ताली बजाव ताली बजाव, तसं या टाळ्या म्हटलं तर एक प्रकारचं प्रशंसा असते. म्हणून जे तुम्हाला आवडेल त्याच्याकरता नक्की तुम्ही हा प्रतिक्रिया आपली त्यांना द्या. मी आजच्या या कार्यक्रमाचं व्यवस्थित संचालनाकरता तारिणी पुरंदरेला आमंत्रित करणार आहे. त्यापूर्वी मी हे सांगू इच्छिते की आजच्या कार्यक्रमाचे प्रयोजक आहेत हरी मल्हार धारकर, हेमंत खेडकर आणि श्री दत्ता भालेरावजी. हे कवी संमेलन कोणत्या वर्षी सुरू झालं मला माहीत नाही, कारण मी नंतर त्याच्यामध्ये भाग घेऊ लागले. पण हे कवी संमेलन कैलासवासी कल्पना परांजपे यांच्या स्मृतीमध्ये कोजागिरीच्या दिवशी नेहमी आयोजित केलेलं असतं आणि ही परंपरा वर्षोनवर्ष झाली, ही अजून चालू आहे आणि ही अशी चालत राहावी अशी माझी अपेक्षा आहे. पुढे मी आमंत्रित करते आजचे मा शारदाला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करता मी आदरणीय करकरे साहेब यांना निमंत्रण देते. आग्रहाची विनंती करते की कृपया त्यांनी मा सरस्वतीला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करावं. आणि याचबरोबर व्याप्ती कोंबडेकर आपल्यासमोर सरस्वती वंदना म्हणतील आणि त्यानंतर तारिणी पुरंदरे यांना मी व्यासपीठ देते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं सफल संचालन करतील. या ही माझी अपेक्षा आहे. तारिणी पुरंदरे आणि आधी व्याप्ती होते. Please.
नमस्कार, मी सौ तारिणी जयराम पुरंदरे. शरद ऋतूचा समय चांगला पूर्ण झाल्या काळा, शरद ऋतूचा समय चांगला पूर्ण झाल्या काळा, कविजन येऊन प्रस्तुत करती काव्यामृत सोहळा, कविजन येऊन प्रस्तुत करती काव्यामृत सोहळा. तर या शरद व्याख्यानमालेचे हे तिसरे पुष्प कवी संमेलन. याच्यामध्ये मी आणि प्रायोजक मल्हारराव धारकरजी, हरी मल्हारराव धारकरजी, हेमंत खेडकरजी आणि दत्ता बालेरावजी यांना प्रार्थना करते की त्यांनी अध्यक्षांचे स्वागत करावे. तुझी इच्छा, तुला बॅटरी खर्च करायची तर करा. उपस्थित सर्व कवी बंधू भगिनींचे स्वागत. आता कवी संमेलनाला पुढे वाढवायला मी सर्वप्रथम बोलवते सारांश साठे. आई शांतीला नमन आणि इकडे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे शरद ऋतू. चला तर ऐकू. एक हळूच वाराया झोका आला, एक हळूच वारायाचा झोका आला आणि ती गुलाबी थंडी जसे निसर्गामध्ये गारवा झाला जसं थंड थंडही बर्फ असं. निसर्गामध्ये गारवा झाला जसं थंड थंडही बर्फ असं. कुठे हिमपात, कुठे हिमपात तर कुठे धुके. निसर्गाचे रंग आहे निराळे. बंडी, कांबळी, स्वेटर, रजाया हे सगळी बाहेर आले. दिवाळीच्या शीत रात्रीमध्ये, दिवाळीच्या शीत रात्रीमध्ये टिमटिम तरुणी वीज दिवे. चारही बाजू ऐसे वाटले सगळे तारे धरा अवतरले. चंद्रमा त्या निशामध्ये चमचम चमकणे, चंद्रमा त्या निशामध्ये चमचम चमकणे. तो कोहिनूर सारखा नभामध्ये दिसे आणि आम्हा सर्वांवर नेहमी प्रकाशरूपी आशीर्वाद देत असे. शरदचा चंद्र म्हणजे शीतलतेचे प्रतीक, शरदचा चंद्र म्हणजे शीतलतेचे प्रतीक, शरदचा चंद्र म्हणजे परिवर्तनेचे प्रतीक. लक्ष्मी मातेचे ध्यान करून आशीर्वाद घेऊन शरद पौर्णिमेची चांदणी अशी, शरद पौर्णिमेची चांदणी अशी खीरवरी अमृत वर्षा होते जशी. कोजागिरीचा हा उत्सव साजरा करूया, साजरा करूया, साजरा करूया. धन्यवाद. खूप छान सारांश. शरद ऋतूचे आगमन छान मानले आणि आम्हाला चंद्रमाचे आशीर्वादही मिळाले. आता पुढच्या कवयित्रींना मी बोलवते. प्रेक्षा नाईक. प्रेक्षा नाईक नाही आले.
हॅलो. मंचस्थ अतिथी त्यांना माझा नमस्कार. मा शारदेचे आशीर्वाद घेऊन मी आपली कविता सुरू करते. उपस्थित सर्व बंधू भगिनींना पण माझा नमस्कार. कोजागिरीच्या निमित्ताने शरद व्याख्यानमाला आहे. ती आज तृतीय पुष्प आहे. त्यामध्ये मी आपली एक छोटीशी कविता सादर करण्याचा प्रयत्न करते आहे. मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग झालेला आहे. याच्याशिवाय आपण जगण्याची कल्पनाच करू शकत नाही आजकाल. कॉन्टॅक्ट नंबर म्हणा किंवा इतर ॲप्सच्या माध्यमाने पण बऱ्याचशा जबाबदाऱ्या आपला हा मोबाईल पेलत असतो. तर ह्या मोबाईलच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, याचा भाव काय आहे, तेच सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे मोबाईलची आत्मकथा. मी आणि माझा एकटेपणा नेहमी गोष्टी करत असतो. किती लहानसा प्राणी होतो तरीही सगळ्यांचा लाडका. किती साधारण व्यक्तित्व होतं माझं, तरी कोणी केला नाही मला तोडका. एनर्जी बूस्टर देऊन वाढवले माझे साईज. एनर्जी बूस्टर देऊन वाढवले माझे साईज. गुणं वाढले म्हणून वाढले माझे प्राईस. वर्जन बरोबर वजनही माझे वाढले. वर्जन बरोबर वजनही माझे वाढले. तसेच कपडेही मला छान छान घालायला मिळाले. जसं जसं मोठा झालो वाढला डोक्याचा ताप. जसं जसं मोठा झालो वाढला डोक्याचा ताप. साऱ्या लोकांना माझ्याशिवाय नाही दुसरा उपद्व्याप. घडविले लहान असताना एवढ्या जबाबदाऱ्या नव्हत्या हो माझ्यावरती. लहान असताना एवढ्या जबाबदाऱ्या नव्हत्या हो माझ्यावरती. मोठा होत गेलो आणि एकामागे एक जबाबदाऱ्या येत गेल्या खांद्यावरती. घडविले गेले माझेही निरनिराळे रंग. घडविले गेले माझेही निरनिराळे रंग. सतत ओरबाडल्याने दुखतात हो माझेही अंग. सतत ओरबाडल्याने दुखतात हो माझेही अंग. एक मिनिट देखील उसंत नाही हो माझ्या जीवाला. एक मिनिट देखील उसंत नाही हो माझ्या जीवाला. मोठे तर मोठे लहान सुद्धा विश्रांती नाही देत मला. मोठे तर मोठे लहान सुद्धा विश्रांती नाही देत मला. कधी कधी होतं हो दमायला आणि येतो गळाठा. कधी कधी होतं हो दमायला आणि येतो गळाठा. हो, पण सलाईन लावताच येतो लगेच तरतराटा. हो, पण सलाईन लावताच येतो लगेच तरतराटा. सुई टोचतात होतात भारी वेदना. सुई टोचताच होतात भारी वेदना आणि मी किंचाळतो. पण सुई काढताच लगेच आरामही मिळतो. पण सुई काढताच लगेच आरामही मिळतो. इयरफोनबद्दल कधी जरा डोळा चुकवून निघालो फिरायला. कधी जरा डोळा चुकवून निघालो फिरायला की लगेच सारे येतात हो मला शोधायला. की लगेच सारे येतात हो मला शोधायला. पाकिटात पर्समध्ये माझा जीव गुदमरतो. पाकिटात पर्समध्ये माझा जीव गुदमरतो. पण सगळ्यांना सतत जुळवून ठेवण्याचा मला अभिमानही वाटतो. पण सगळ्यांना सतत जुळवून ठेवण्याचा मला अभिमानही वाटतो. माझे त्रास, माझे दुःख आणि कष्टांना वाटत नाही हो मिळेल मुक्ती. माझे त्रास, माझे दुःख आणि माझ्या कष्टांना वाटत नाही हो मिळेल मुक्ती. पण तुम्हा सर्वांना लाख मोलाची एकच गोष्ट सांगतो अंती. पण तुम्हा सर्वांना लाख मोलाची एकच गोष्ट सांगतो अंती. मी काय हो टाकला जाईन कोपऱ्यात आउटडेटेड म्हणून. मी काय हो टाकला जाईन कोपऱ्यात आउटडेटेड म्हणून. पण तुम्ही मात्र तोडू नका नाती आउटडेटेड करून. पण तुम्ही मात्र तोडू नका नाती आउटडेटेड करून. तुम्हा सर्वांना जशी माझी आहे ओढ. तुम्हा सर्वांना जशी माझी आहे ओढ तशी इतरांसाठीही असू द्या. तुम्हा सर्वांना जशी माझी
माझी आहे ओढ तशी इतरांसाठीही असू द्या. सगळ्यांची काळजी घेऊन सगळ्यांची मने जपून तुमच्याही नात्यांचा गोडवा वाढू द्या. सगळ्यांची काळजी घेऊन सगळ्यांची मने जपून तुमच्याही नात्यांचा गोडवा वाढू द्या. धन्यवाद. बहुत बढ़िया. वा प्रेक्षाताई खूप छान. आणि मोबाईल जो नंतर संदेश दिला तो सगळ्यात महत्त्वाचा, कारण मोबाईलचा जो आकार वाढला आहे तो त्यांनी सगळ्यांचं एवढं खाल्लं आहे त्याच्यामुळे तो लठ्ठ झाला आहे. सगळ्यांचा वेळ खाल्ला आहे, मुलांचं खेळणं खाल्लं आहे, बाजारात जाणं खाल्लं आहे, लोकांमधला मिलनसारपणा खाल्ला आहे, बँकही खाल्ला आजकाल. बँकही खाल्ला आहे, पोस्ट ऑफिस खाल्लं आहे, आणखीन घरामध्ये जे बसून आनंदाचे वार्तालाप पाहिजे, चहा पिताना नाश्ता करताना ते सुद्धा खाल्ले. माणूस लठ्ठ झालाय. पण त्यांनी नंतर जो आपल्याला एक संदेश दिला तो फार छान होता. हो, पेन सुद्धा. आता मी पुढच्या कवयित्रींना बोलवते. सौ विनिता मोरे. शाळेला प्रदूषण आणि इथे सगळे इथले बंधू भगिनी माझे त्यांना सस्ने माझा नमस्कार. मी आपल्यासमोर एक छोटीशी कविता सादर ठीक आहे. हां, मी आपल्यासमोर एक छोटीशी आपली कविता सादर करीत आहे. स्वप्न आपले, स्वप्न आपले, स्वप्न बघुनी स्वप्नात रंगुनी, स्वप्न बघुनी स्वप्नात रंगुनी, जीवनाचा ध्येय गाठावा. स्वप्न बघुनी स्वप्नात रंगुनी, जीवनाचा ध्येय गाठावा, जीवनाचा ध्येय गाठावा. जीवनाचा लढा स्वतःच लढावा, जीवनाचा लढा स्वतःच लढावा. स्वप्न बघुनी स्वप्नात रंगुनी, स्वप्न बघुनी स्वप्नात रंगुनी. श्रेष्ठ असतो गुळाचा गोळवा, श्रेष्ठ असतो गुळाचा गोळवा. साखरेसारखे वागू नका, श्रेष्ठ असतो गुळाचा गोळवा. साखरेसारखे वागू नका. मार्गात येतील कितीतरी अडचणी, मार्गात येतील कितीतरी अडचणी. थांबू नका आणि बसू नका, थांबू नका आणि बसू नका. स्वप्न करावे पूर्ण आपले, स्वप्न करावे पूर्ण आपले. अडचणींना घाबरू नका, अडचणींना घाबरू नका. धन्यवाद. छान कविता विनिताताई. स्वप्न करावे पूर्ण आपले, अडचणींना घाबरू नका. आता मी पुढच्या कवयित्रींना बोलवते. निलिमा चांदोरकर. त्याच्यानंतर वैशाली तळेगावकर. मग पुढची कवयित्री व्याप्ती उमडेकर. आई शारदेला नमन आणि सर्वांना माझा नमस्कार. कृष्णाला कुठे शोधायचं? कृष्ण तुमच्यात आहे, कृष्ण माझ्यात आहे. कृष्ण भेटतो मृगात कस्तुरीसारखा. याच भावावर केंद्रित मी आपली रचना सादर करीत आहे. उपवन उपवन भटकत हे मना, उपवन उपवन भटकत हे मना. गीतातीत सुगंधीच्या शोधात हे मना. उपवन उपवन भटकत हे मना.
संपली ही दूरी झाली तपस्या पूर्ण ही. अंतर्मनात भेटले हरी जशी मृगात कस्तुरी. उपवन उपवन भटकत हे मृग. धन्यवाद. वाह, बहुत बढ़िया. फार सुरेल प्रस्तुती व्याप्ती. उपवन उपवन भटकत हे मन. आता पुढच्या कवयित्री जान्हवी नाईक. आई शारदेला नमन. व्यासपीठावर आसीन अध्यक्ष महोदय यांना नमस्कार. सर्वांना हरिओम. मागच्या वेळी कन्हैयालाल हत्या प्रकरण जे झालं होतं त्यावर मी आपली कविता प्रस्तुत केली होती. ती शौर्य, वीरता अशा या गोष्टींवर ती कविता होती. पण आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला कुठे ना कुठे विवशतासोबत आपली भेट होते. या विवशतावर मी एक कविता लिहिली आहे ज्याचं शीर्षकच आहे विवशता. ना मला अग्नी मारू शकेल, न मला अग्नी मारू शकेल, सलीलचा प्रखर प्रवाह मला मारू शकणार नाही. न मला अग्नी मारू शकेल, सलीलचा प्रखर प्रवाह मला मारू शकणार नाही. मला धारदार चाकूने मारता येणार नाही. मला धारदार चाकूने मारता येणार नाही. बंदूकही मला मारणार नाही. बंदूकही मला मारणार नाही. आणि विस्फोटक सामग्री माझ्या समाप्तीचे कारण होणार नाही. आणि विस्फोटक सामग्री माझ्या समाप्तीचे कारण होणार नाही. एक भयंकर रोग देखील माझा अंत करणार नाही. एक भयंकर रोग देखील माझा अंत करणार नाही. कारण या सर्व गोष्टी केवळ माझ्या शरीराचा अंत करते. कारण या सर्व गोष्टी माझ्या शरीराचा अंत करते. आयुष्यात जेव्हा आलोचनेच्या अतिरिक्त कुठलीही भेट मिळणार नाही. आयुष्यात जेव्हा आलोचनेच्या अतिरिक्त कुठलीही भेट मिळणार नाही. जेव्हा आयुष्य अपयशाच्या वर्तुळात अडकलेलं असेल. जेव्हा आयुष्य अपयशाच्या वर्तुळात अडकलेलं असेल तेव्हा सुद्धा मी मरणार नाही. तेव्हा सुद्धा मी मरणार नाही. केवळ अनंत विवशता मला मारू शकते. केवळ अनंत विवशता मला मारू शकते कायमची. कायमची. मी त्यालाच एवढा अधिकार दिलेला आहे. मी तिलाच एवढा अधिकार दिलेला आहे. धन्यवाद. छान कविता जान्हवी. आता पुढे मी बोलते कवी श्री मोरेश्वर डोंगरेजी. क्या बात है. मोरू काका जिंदाबाद. नमस्कार. शारदेला नमन. आणखी आमचे श्रोता आणि आलेले कवी त्यांना पण आपल्याकडनं नमस्कार करतो. एक छोटीशी कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे कवीची साधना. कवीची साधना. कवीची कविता, कवीची साधना, मनात उठल्या भावना. कवीची कविता, कवीची साधना, मनात उठल्या भावना. भावनेची कल्पना, भावनेची कल्पना स्वप्नात रंगली. भावनेची कल्पना स्वप्नात रंगली. विविध रंगात सजली. विविध रंगात सजली. कवीची साधना, कवीची साधना. वात्सल्य करुणा शृंगाराची वरसती धारा. वात्सल्य करुणा शृंगाराची वरसती धारा. शब्दात गुंफले मोती. शब्दात गुंफले मोती. विचाराच्या सागरात दिसते ज्योती. विचाराच्या सागरात दिसते ज्योती. ही कवीची अंतःकरणाची, ही कवीची अंतःकरणाची साधना. ही कवीची साधना, ही कवीची साधना. एक दोन सारोळ्या आणखी आठवतो आपल्याला. मी पत्रातून शब्द पाठवतो. मी पत्रातून शब्द पाठवतो. आपल्या जगण्याचे क्षण आठवतो. आपल्या जगण्याचे क्षण आठवतो. येणार नाही ठाऊक असून. येणार नाही
ठाऊक असून नजर दाराकडे वळते, नजर दाराकडे वळते. समजावून गेली तरी आठवण मनात येते, आठवण मनात येते. फूल नाही मिळत तेव्हा आपण लावतो अत्तर. प्रश्न टाळता येणार नाही, शोधलं पाहिजे उत्तर, शोधलं पाहिजे. डोंगरेची फार छान कविता, कवितेची गाथा, स्वप्नापर्यंतची यात्रा. आमचे मोरू काका जिंदाबाद. गुरु काका जिंदाबाद, है और हमेशा रहेंगे. आता पुढचे कवी श्री अशोक शिरडोणकरजी. स्पर्धेला नमन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष करणारे डॉक्टर किशोरी कर्वे यांना नमस्कार. सभागृहामध्ये बसलेले सगळे रसिक जन यांना माझा स्नेहभरा प्रणाम. रसिको, मी अधिकतर व्यंग कविता लिहितो आणि आज ती कविता मी व्यंगावर लिहिलेली आहे. आणि ती कविता अशी आहे की श्रोतागण जे बसलेले ते जर आपल्या जीवनसाथीच्या प्रमाणे वागतील, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे राहतील, त्यांची तारीफ करतील आणि त्यांच्या माहेरचे आले तर थोडी त्यांची प्रशंसा करतील तर त्यांचं जीवन सार्थक होईल. गुरुमंत्र. आणि माझ्या कवितेचा शीर्षक आहे थोडं प्रेम करून तर पहा. थोडं प्रेम करून तर पहा, बायकोजवळ बसून तर पहा. थोडं प्रेम करून तर पहा, बायकोजवळ बसून तर पहा. संसाराचा थोडा आनंद घेऊन तर पहा. थोडं प्रेम करून तर पहा, जीवनाचा थोडा आनंद घेऊन तर पहा. तिला थोडं नटलेलं पहा, तिला थोडं नटलेलं पहा. तिची थोडी तारीफ करा, तिच्या मागे पुढे करा. ती जे म्हणेल ते ऐका. थोडं प्रेम करून तर पहा, जीवनाचा थोडा आनंद घेऊन तर पहा. तिच्या माहेरचे आले तर तिची तारीफ करा. बायकोच्या माहेरचे करा, तुमच्या माहेरचे नाही. तिच्या माहेरचे आले तर तिची थोडी तारीफ करा. तिचे गुण गात राहा. थोडं प्रेम करून तर पहा, थोडं प्रेम करून तर पहा. कधी तिच्याशी भांडू नका, कधी तिच्याशी भांडू नका. इकडे तिकडे बघू नका. कधी तिच्याशी भांडू नका, इकडे तिकडे बघू नका. गोड बोलत राहा, संसाराचा आनंद घेत राहा. थोडं प्रेम करून पहा, थोडा आनंद घेत राहा. असे करा तर तुम्ही सुखी राहा. संसाराचा आनंद घ्या. थोडा प्रेम करून पहा, थोडं प्रेम करून पहा. धन्यवाद. वा, अशोकजींनी फारच छान उपदेश केला सगळ्यांना. असे जर सगळे वागले तर सगळ्या घरातनं भांडणं, वादविवाद कोसो दूर राहतील आणि सगळ्यात मुख्य जे आपण देतो तेच आपल्याला मिळतं. तर यांनी सांगितल्याप्रमाणे दिलं तर तसंच आपल्याला मिळतं. आता पुरुषही रडतो, मग दोघं मिळून मॉर्निंग वॉकला जातात. आता पुढचे कवी राजेंद्र टेंबेजी. नमस्कार. आमचे अध्यक्ष डॉक्टर विश्वजित करपरे त्यांना प्रणाम करतो. उपस्थित सगळे कवीवर बंधू भगिनी सगळ्यांना माझा नमस्कार. एक छोटीशी कविता. नाही भेटणार आता ही माणसं, नाही भेटणार आता ही माणसं, हे माझ्या कवितेचे शीर्षक. चल रे बाळू, चल ग बेबी, झाला का तुमचा पर्वचा? शुभम करोती आणि 10 पर्यंतचे पाढे झाले का?
सर्व मोठ्यांना नमस्कार केला, चला मग चला जेवायला. खरं तर घरात आता कुठे भेटणार असं सांगणारे माणसं. आता कोण सांगणार मुलांना की सकाळी लवकर उठावं, दैनिक क्रिया ब्रश अंघोळ करून मग देवाला नमस्कार करावं, मग पाणी पिऊन घरातनं बाहेर जावं आणि जाताना सुद्धा येतो मी असं म्हणावं. आता कुठे भेटणार अशी माणसं. धोतर आणि धोतरावर तो पांढरा सदरा म्हणजे एक शर्ट असतो, ते पुराणे लोक घालत होते. धोतर आणि धोतरावर तो पांढरा सदरा, पायात नुसती चप्पल, डोक्यावर टोपी आणि हातात मोठी छत्री, असे आमच्या तुमच्या घरातले जवळचे जुनी माणसं म्हणजे ते काका, नाना, बाबा, दादा, आपल्याला शिकवणारे माणसं नाही भेटणार. आता हे माणसं नाही भेटणार. घरी आलेल्या काकांना, मामांना किंवा ओळखीच्या मोठ्या माणसाला वाकून किंवा पाय शिवून नमस्कार करणारे मुलं आता शाळेत मिळणारच नाही. मला वाटतं की फक्त आमच्या पिढीपर्यंत हे संस्कार होते. आता तर मुलं फक्त हाय अंकल, गुड मॉर्निंग अंकल करतात आणि पुढे वाढतात. नमस्काराची प्रथा उरलीच नाही आता, कारण त्यांना हे असे संस्कार शिकवणारे माणसं आता नाही भेटणार. सकाळी लवकर उठून आणि आंघोळ वगैरे करून पिशव्या हातात घेऊन रोज मंडीत भाजी घ्यायला जाणारे माणसं, भाजी घेऊन आल्यावर तिला चांगली धुवून पुसून निवडणारी माणसं, मग घरातल्या देवदेवतांना मंत्र पुष्पांजली म्हणून पूजा संध्या करणारी माणसं, नंतर घरी आलेल्या वर्तमानपत्राला जवळजवळ 2दा वाचणारी माणसं नाही, आता नाही भेटणार अशी माणसं. ते सकाळी लवकर उठणारे माणसं, आपल्याला मिळणाऱ्या पगारातून जपून आणि बचत करून वापरणारे माणसं, आपल्याहून वयस्क माणसाला नमस्कार करून सन्मान देणारे माणसं. सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण गोष्ट ज्यासाठी मी आपल्या लोकांच्या सगळ्यांच्या टाळ्या मागतो, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे चौकात किंवा वाड्यात कोणाच्या घरी कोणाकडे काही समारंभात ओटावर जेव्हा 4-5 असे वयस्क माणसं बसून गप्पा गोष्टी करतात, तेव्हा फक्त आणि फक्त मराठीच बोलणारे हे माणसं आता कुठे भेटणार, आता नाही भेटणार अशी माणसं. विनंती आहे माझी नव्या पिढीला, अरे अशा वृद्ध माणसाला आदर द्या, प्रेम द्या आणि सन्मान द्या. कारण हीच ती शेवटली पिढी सुद्धा आहे ज्यांनी आपल्या आईवडिलांचं पण ऐकलेलं आहे आणि आता आपल्या मुलांचं पण ऐकतात आहे. अजून काही वर्षानंतर नाही राहणारे माणसं, तुम्हाला सगळ्यांना खूप आणि खूप रडवणारे माणसं, यांच्याबरोबरच ती संस्कृती, ते संस्कार, जुनी पद्धती सर्वच काही जाणार आणि आता पुन्हा नाही भेटणार असे माणसं. धन्यवाद. टेंबेची फार छान कविता. खरंच आता असे माणसं सांभाळूनच ठेवले पाहिजे जे इतके चांगले संस्कार देतात. ते आपल्या परिवाराचा आधारस्तंभ असतात. आता पुढच्या कवयित्री संगीता करकरे. नाही मग मी आमंत्रित करते पुढचे कवी व्यंकटेश वाकडेजी. श्री विजय जोशीजी. आता पुढचे कवी श्री हरी धारकरजी. शारदेस नमन. आजचे अध्यक्ष आणि सर्व उपस्थित रसिक वृंदा नमस्कार करून आपली कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे गोपी. आता गोपी विनंती करते, रासलीला चालू असताना मला घरी जायचं आहे, श्रीकृष्णीला जाऊन देत नाही आहे, त्या प्रसंगावर एक ही कविता गोपी. आता आवरी श्रीहरी रासलीला मला जायचे सत्वरील घराला, घरी धीर
असे बाळताना आता श्री हरी जाऊ दे घराला. तुझी बासरी वाजते फार छान मना मोहिनी डोलते सर्वरान. स्वरा आवरी थांबवी रासलीला मला सत्वरी जाऊ दे घराला. श्री मोर पंख कळा मोती माळा दिसतो असा हा जणू मेघ निळा. अशा दिव्य रूपा बघूनी दयाळा आता सत्वरी जाऊ दे घराला. यमुना तिरीचा असे थंड वारा मुरली स्वरांच्या मध्ये दंगलेला. सवे चालली ही मधुरास लीला स्वरा आवरी जाऊ दे घराला. नमो श्री हरी वासुदेवा दयाळा आता ऐक इच्छा तू माझी दयाळा. स्वरा आवरी रूप दावी दयाळा आता रात्र झाली मी जाते घराला. आता रात्र झाली मी जाते घराला. आता रात्र झाली मी जाते घराला. फार छान कविता गोपी. सारांश कृष्णा जाऊ दे रे का करतो मस्करी. आता पुढचे कवी श्री जयराम पुरंदरे. आदरणीय मंचासीन करगरे साहेब नमस्कार. आणि उपस्थित सर्व श्रोतृवर्ग साहित्यिक मंडळींना नमस्कार. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. नदी रमण बंधनम मतिमतामुदारम घनम जगद्विहितवंदनम सकलकामनिस्पन्दनम विलिप्त हरिचंदनम विजित यातु संक्रंदनम भजामि रघुनंदनम पवननंदनश्चंदनम. आज शरद व्याख्यानमालेमध्ये पहिल्यांदा अवसर मिळालेला आहे आणि कवी संमेलनामध्ये आज मराठी सगळा श्रोतृवर्ग उपस्थित आहे तेव्हा मराठीची कविता. आत्ताच नवरात्र झालेलं आहे आणि आता शारदोत्सव चालला आहे. शरद महोत्सव पौर्णिमेच्या निमित्ताने पूर्ण होतो. तर त्याची सुरुवात कशी होती त्याचं वर्णन केलं आहे. अश्विन कार्तिक मासी सुंदर शरद ऋतूची वेळा सुखकर. अश्विन कार्तिक मासी सुंदर शरद ऋतूची वेळा सुखकर. नवदुर्गा आव्हान शुभंकर नवरात्री उत्साह प्रियंकर. मानव मन सुख साधन कारण. मानव मन सुख साधन कारण शक्तियुक्तीसह पूजा निषिदिन. सुप्त शक्तीच्या जागरणाला शुद्ध प्रबुद्ध असावे साधन. सुमनाची ती माळ अर्पणी सावध व्हावे चित्त निरंतर. सुमनाची ती माळ अर्पणी सावध व्हावे चित्त निरंतर. नव उत्साहे नवनिर्माणा आराधुनी शक्तीला सत्वर. नवरूपाचे नवरंगी हे आत्मरूपी उजळावे अंतर. नवरूपाचे नवरंगी हे आत्मरूपी उजळावे अंतर. शारदीय नवरात्री अवघ्या भजने पूजने ध्यान सुवरदवर. नवविध भक्ती नवरात्रीच्या उजळावे मनी दीप प्रचुर तर. आणि नवलक्षाची नव सोपाने मन उन्मनी तुर्यावस्थेवर. ब्रह्मचारिणी शैलपुत्री चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी या सगळ्या नवदुर्गा त्यांची आपण पूजा केली. काल रात्री महागौरी सिद्धिदात्री प्रगट नवरूप आणालोचने. आदिमाया आदिशक्ती संस्कृतीच्या नऊ विभक्ती. आदिमाया आदिशक्ती संस्कृतीच्या नऊ विभक्ती. भक्तिभावे सगुण होती संस्कृतीची हीच शक्ती. प्रतिपदा ते नवमी पूजन दुर्गा स्वरूपाचे दर्शन. प्रतिपदा ते नवमी पूजन नवदुर्गा स्वरूपाचे दर्शन. दशमीचा कुळधर्म सारुनी दशवे द्वारी सीमोल्लंघन. दशमीचा कुळधर्म सारुनी दशवे द्वारी सीमोल्लंघन. शक्तीची ही कठीण साधना जीवोद्धारा विवेक रचना. शक्तीची ही कठीण साधना जीवोद्धारा विवेक रचना. शिवशक्तीच्या ऐक्याने या जीवाचा मग पुनर्जन्म.
शिवशक्तीच्या ऐक्याने या जीवाचा मग पुनर्जन्मना स्वस्वरूपानंदा दरबारी, स्वस्वरूपानंदा दरबारी सुवर्ण उजळा राजद्वारी. आपल्या इथे दशमीला सीमोल्लंघन झाल्यावर सोनं द्यायची पद्धत आहे. तेव्हा सोनं कोणतं द्यायचं? स्वस्वरूपानंदा दरबारी सुवर्ण उजळा राजद्वारी आनंदामृत डोही जाऊन भोग भोगिती उन्मनी नारी. आनंदामृत डोही जाऊनी भोग भोगिती उन्मनी नारी. स्वानंदाचे दालन उघडी तुर्यावस्था त्या ओंकारी. स्वानंदाचे दालन उघडी तुर्यावस्था त्या ओंकारी. जीव शिवाचे ऐक्य जाहले परतनी मगन फिरे माघारी. नवरात्रीची सफलता कशामध्ये? जीव शिवाचे ऐक्य झाले परतुनी मगन फिरे माघारी. परतुनी मगन फिरे माघारी. हे थोडं आध्यात्मिक दृष्टीने घेतलं आणि गांभीर्य आहे त्याच्यात थोडं. आता एक थोडंसं हलकसं ज्यांनी हास्य यावं एक व्यंग रचना. एक होते वरोबा, एक होते वरोबा, त्यांचे ठरले लग्न आणि आनंदित झाले आणि नाचे होऊन मग्न. नाच नाचून दमले इतके पडले खाडकन. नाच नाचून दमले इतके पडले खाडकन आणि स्वप्नातून जागे झाले उठले ताडकन. स्वप्नातून जागे झाले उठले ताडकन. बायको होती शेजारी, बायको होती शेजारी आश्चर्याने पाही. काय झाले म्हाताऱ्याला झोप येत नाही? काय झाले म्हाताऱ्याला झोप येत नाही? अरे ज्वानी गेली, रिटायर झाला, गळले हातपाय, तरी अजून उष्ण याचा अवसान जात नाही. दाढी आहे पांढरी, केस काळ्या मिशा. दाढी आहे पांढरी, केस काळ्या मिशा आणि पाहत फिरतो बागेमध्ये लीना मीना निशा. पाहत फिरतो बागेमध्ये. पाटे जातात ना सगळे फिरायला लेडीज पार्क मध्ये मॉर्निंग वॉकला. मग तिथे काय होतं? पाहत फिरतो बागेमध्ये लीना मीना निशा. मुली भक्ती याच्याकडे रागाने अशा. मुली भक्ती याच्याकडे रागाने अशा. मोहाळ्यातून शेवलेल्या लाल माशा जशा. का फिरतो स्वप्नात युवतींच्या पाठी, सत्य वाटे असे झाले साठी बुद्धी नाठी. का फिरतो स्वप्नात युवतींच्या पाठी, सत्य वाटे असे झाली साठी बुद्धी नाठी. शुद्धीवर आले वरोबा, कानी आले काय हो? जवळ झोपली होती बायको तर म्हणली काय हो? शुद्धीवर आले वरोबा, कानी आले काय हो? दचकून समजले नवरोबाला वरोबावी नाही. दचकून समजले नवरोबाला वरोबावी नाही. धन्यवाद. देवीचे आवाहन, नवदूत देवीचे आवाहन, साधन आणि शारदीय नवरात्राचे वर्णन फार छान झाले. खूप छान प्रस्तुती. यानंतर कार्यक्रमाचं खूप छान संचालन करणाऱ्या आदरणीय सौ तारिणी पुरंदरेजी, मी यांना कविता सादर करण्यासाठी सादर आमंत्रित करते. उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. अध्यक्षजींना नमस्कार. प्रस्तुत करते एक छोटीशीच कविता. शरदाच्या चांदण्याची कविता आहे पण लहान मुलांची आहे. शरदाचे चांदणे कविता आहे पण ती लहान मुलांची आहे. चला मैत्रिणी नाचू खेळू गाऊ गुलाबाईचे गाणे. चला मैत्रिणी नाचू खेळू गाऊ गुलाबाईचे गाणे. आले शरदाचे चांदणे. चल ग आई बाजाराला नवी खेळणी आणायाला. चल ग आई बाजाराला नवी खेळणी आणायाला. घरकुल आहे मला मांडणे. आले शरदाचे चांदणे. तुझे घरकुल माझे घरकुल तुझा राजा माझी गवळण. तुझे घरकुल माझे घरकुल तुझा राजा माझी गवळण. दोघे मिळून सजवू बाळा नको आता भांडणे. आले शरदाचे चांदणे. दोघे मिळून सजवू बाळा नको आता भांडणे. आले शरदाचे चांदणे. देवी पूजुनी झाली नवरात्र. शस्त्र पूजुनी झाला दसरा. देवी पूजुनी झाली नवरात्र. शस्त्र पूजुनी झाला दसरा. आनंदाने भरली आता ही मने रांजणे. आले
आले शरदाचे चांदणे, आले शरदाचे चांदणे. नमस्कार. तर याच्या पुढे मी आमंत्रित करते अरुण बिजरेजींना. डॉक्टर करकरे अध्यक्ष महोदय यांना नमस्कार. उपस्थित प्रबुद्ध साहित्यकार जे आज पूर्ण तयारीने जे शरद पौर्णिमा करता आलेले त्यांचे मी स्वागत करतो. आयोजक प्रायोजक सगळ्यांचे अभिनंदन. आणखीन शरद पौर्णिमाचा आनंद आपण घेऊच आहे. त्याच्या अगोदर ही जी काव्य गोष्टी चाललेली आहे, काव्य संमेलन, त्याचा पण आनंद आपण लोक घेऊन राहिलो आहे. माझी कविता, माझं काव्य एका महाभारताच्या घटनेवरती आधारित आहे. द्रौपदीला दुःशासन भर सभेमध्ये ओढून आणत आहे आणि मोठे मोठे वीर योद्धा मान खाली घालून बसले आहे. हे पाहून द्रौपदीचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि ती कृष्णाला हाक मारते. ती काय विनंती करते ते मी या काव्यपदामध्ये वर्णन केले आहे. ये रे कृष्णा धावून, ये रे कृष्णा धावून, मणी द्रौपदी करुणी क्रंदन, मणी द्रौपदी करुणी क्रंदन. ये रे कृष्णा धावून, फांसी पांडव मान घालुनी बसले आहे डोळे मिटुनी. फांसी पांडव मान घालुनी बसले आहे डोळे मिटुनी. ऐक देवा माझे आता, ऐक देवा माझे आता, दुःशासन मजने ओढुनी. ये रे कृष्णा धावुनी, ये रे कृष्णा धावुनी. कोण कोण बसले सभेमध्ये पहा. भीष्म पितामह गुरु द्रोण हे आहे माझे कोण कोण रे. भीष्म पितामह गुरु द्रोण रे आहे माझे कोण कोण रे. कुणा कुणा मी करू विनंती, कुणा कुणा मी करू विनंती. वस्त्रहरण करतो दुर्योधन. ये रे कृष्णा धावून, ये रे कृष्णा धावून. त्या आंधळ्या दिसेन काही, तो मुखाने बोलत नाही. त्या आंधळ्या दिसेन काही, तो मुखाने बोलत नाही. सांग कुठे मी जाऊ आता, सांग कुठे मी जाऊ आता. हाक मारते तुला घाबरून. ये रे कृष्णा धावून, ये रे कृष्णा धावून. वेळ थांबला तुला शोधता, थकले केशव हाक मारता. वेळ थांबला तुला शोधता, थकले
केशव हाक मारता, काय करू मज काही सुचेना, काय करू मज काही सुचेना, श्वास थांबला माझा मोहन, ये रे कृष्णा धावून, ये रे कृष्णा धावून. तिची प्रार्थना ऐकून कृष्ण आला की नाही आला. वस्त्र ओढता थकून गेला, पापी हारून खाली पडला. वस्त्र ओढता थकून गेला, पापी हारून खाली पडला. मूर्ती मनोहर हासत दिसली, मूर्ती मनोहर हासत दिसली. कृष्ण प्रकटला समोर तत्क्षण, आला आला कृष्णा धावून, आला आला कृष्णा धावून, आला आला कृष्णा धावून. फार सुरेख कविता हिजरेची. ये रे कृष्णा धावून. द्रौपदीची लाज राखली त्वरित वाढवण्याची ही प्रार्थना. आता पुढची कवयित्री वासव दत्ता अग्निहोत्री. माँ शारदेला नमन. आदरणीय डॉक्टर केशवचंद्र कर्ते यांना माझा साधा नमस्कार. सर्व विद्वान रसिक श्रोते यांना माझे मनपूर्वक अभिवादन. आत्ताच हिजरे साहेबांनी जो समा बांधला आहे इथे, त्याच संदर्भात मी पुढे जाईन. द्रौपदीचं वस्त्रहरण होताना कृष्ण मात्र धावून आला, पण आज जेव्हा असंख्य द्रौपदींचे वस्त्रहरण चिरहरण होते, तेव्हा तो कृष्ण कुठे लोपला आहे, तो तेव्हा धावून का नाही येत. माझी फक्त हीच एक मागणी आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे भूक. कशी कळते कुठल्याही आईला आपल्या बाळाची भूक. कशी कळते कुठल्याही आईला आपल्या बाळाची भूक. अगदी लहानशी चिमणी देखील भरवते आपल्या चोचीतून. अगदी लहानशी चिमणी देखील भरवते आपल्या चोचीतून पिल्लाची भूक क्षमेपर्यंत. आणतच राहते दूरदूरून दाणा. सर्वांनाच असते भूक, सर्वांनाच असते भूक, कारण त्या परमेश्वरानं दिलंय पोट 1.5 विटाचं. सर्वांनाच असते भूक, कारण त्या परमेश्वरानं दिलंय पोट 1.5 विटीचे आपल्यातल्या प्रत्येकाला. भुकेने व्यापले आहे अवघेच, भुकेने व्यापले आहे अवघेच. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. म्हणत जीवनाची गाडी चुप 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 करत चालली आहे. पण ही भूक कशी आहे? पण ही भूक कशी आहे जी आजकाल लागते, प्रकर्षानं लागते मानवातील कुणाकुणाला. ही भूक कशी आहे जी आजकाल लागते, प्रकर्षानं लागते मानवातील कुणाकुणाला. हा नवा प्रकार कुठला? ईश्वराने न दिलेल्या या भुकेला नाव सुद्धा देऊ शकत नाही. ईश्वराने न दिलेल्या या भुकेला नाव सुद्धा देऊ शकत नाही. परदेहाची, असहाय्यांची, दयावया करणाऱ्याची, निर्दोष निरागस मादीची
परदेहाची असहाय्याची गयावया करणाऱ्यांची निर्दोष निरागस मादींची ही भूक बळावली आता. ही भूक बळावली आता बऱ्याच प्रमाणात. ती कशाने शमणार? का तिला असेच शमवणार? कोण थोपवणार असल्या भुकेल्यांना? कोण थोपवणार असल्या भुकेल्यांना? कसे ओळखणार त्यांना? जे वखवखलेत अशा भुकेने. कोण थोपवणार अशा भुकेल्यांना? कसे ओळखणार त्यांना? जे वखवखलेत अशा भुकेने विटलेल्या समाजातल्या ओंगळवाण्या अळ्या. विटलेल्या समाजातल्या ओंगळवाण्या अळ्या. त्यांना गोंजारणारे किळसवाणे सुधारक. त्यांना गोंजारणारे किळसवाणे सुधारक. निसर्गाच्या भुकेला भीक घाला. पोट भरा पण अन्नाने भरा. निसर्गाच्या भुकेला भीक घाला, पोट भरा पण अन्नाने भरा. कुणाला जिवंतच मारून आपली भूक शमवू नका. कोणाला जिवंतच मारून आपली भूक शमवू नका. कोणावरही उपकार नव्हे. कोणावरही उपकार नव्हे. फक्त स्वतःवर दया करा. फक्त स्वतःवर दया करा. मार्मिक आणि संवेदनशील कविता. खरं सध्या हेच घडतं आहे. आता मी पुढचे कवी आमंत्रित करते, आदरणीय बापटजी. महाशारदेला नमन करून आमच्यावर प्रत्येक डॉक्टर करकरे साहेब माझे बालमित्र आणि उपस्थित श्रोते. मी तसा काही म्हणजे यमक अनुप्रास असा वेगळं या लिहिणारा कवी नाही. मी बहुत फक्कड पुस्तक आहे. माझ्या बालमित्रांना माहिती आहे चांगल्याकडे. मी फक्कड लिहितो. त्यात व्यंग्यही असतं, संदेशही असतो, टोचण पण असतं त्याच्यात. तर माझं पहिल्या कवितेचे शीर्षक आहे पंकज. तसं मी कमळ करणार होतो पण चुनाव चालले म्हणजे आचारसंहिता लागलेली आहे. म्हणून पंकज. पंकज पंकज नेहमी पंखामध्येच उगवतो. पंकज नेहमी पंखामध्येच उगवतो. म्हणजे कमळ नेहमी चिखलातच उगवतो. कमळ नेहमी चिखलातच उगवतो, चिखलातच खिलतो. तरी पण आपण त्याला गणपतीला वाहतो. तरी पण आपण त्याला गणपतीला वाहतो. ह्याचाच अर्थ म्हणजे ते फूल किती शुद्ध आणि निर्मळ असते. ते फूल किती शुद्ध आणि निर्मळ असते हे सर्वांना चांगल्यापणे ठाऊक असते. हे सर्वांना चांगल्यापणे ठाऊक असते. पण विचार करायची ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. गोष्ट आहे की भारतामध्ये यावेळी सगळीकडे कमळाचेच वर्चस्व आहे. भारतामध्ये यावेळी सर्वस्व कमळाचेच वर्चस्व आहे. लोकांचा त्यावर पूर्ण भरोसा आहे. भलेही समोरचे खूप आरडाओरडा करत आहे. पण त्यांना अजून हे का कळत नाहीये की कमळाकरता ते एवढे का ओरडत आहे. त्यांना हे का नाही समजत आहे की कमळ नेहमी चिखलात येतो आणि कमळाचे फूल भारतात उगवून येण्यासाठी एवढा चिखल आधीपासून कोणी केला आहे. व एवढा चिखल झाल्यावर जर कमळ आला तर त्यात कमळाचा काय दोष आहे. काय दोष आहे. आता तोच चिखल त्यांच्या अंगावर येऊन पांढरे कपडे काळे करत आहे. पण कमळ बेचारा आपले काम सीधा उभा राहून शांतपणे करत आहे. आता मी एक रचना म्हणजे इथल्या काही लोकांनी ऐकलेली आहे पण मी पुन्हा ऐकवतो कारण श्रोते बाकीचे आहे. आपण मध्यमवर्गीय एकच आपण जसं साधारण सगळे पण मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय.
तर माझं कवितेचं शीर्षक आहे चादरीत पाय. सोळंकर नावाने ऐकलेले असेल. पूर्वीचे लोक म्हणजे आपले पूर्वज ही म्हण उगाच नाही करून गेले की जेवढी चादर असेल तेवढेच पाय पसरा, कारण आजकालच्या प्रतिस्पर्धेच्या जगात आपण हे विसरून गेलो आहे किंवा विसरत चाललो आहे. आणि त्यामुळे तिची साडी माझ्या साडीपेक्षा पांढरी कशी, माझ्या साडीपेक्षा पांढरी कशी याच्या मागे धावत चाललो आहे. आणि हे तेव्हाच नीट लक्षात येते जेव्हा या कॉम्पिटिशनमध्ये माणूस इकडे तिकडे शिड्या लावून किंवा शिडी अर्थात अनावश्यक कर्ज घेऊन डोळे झाकून वर चढत जातो. आपली तुलना वरच्या लोकांची करत जातो. पण नंतर लक्षात आल्यावर की चादरीपेक्षा पाय मोठे आणि चादर कुठे आणि माझे पाय कुठे. मग तो या प्रपंचात अडकल्यावर फसत जातो आणि शेवटी हळूहळू घसरत जातो. ज्या वेगाने शिड्या चढतो त्याहून दुप्पट वेगाने खाली घसरतो. म्हणून जग काही म्हणो, कोणी निंदा कोणी वंदा, मी नेहमी आपल्या चादरीचा माप घेत राहीन आणि चादर जेवढे म्हणेल तेवढेच पाय बाहेर काढत राहीन. कारण लोक म्हणजे हा समाज वर चढताना तर खूप वावा करतात, पण खाली घसरल्यावर हसून हा करतात. तरी मित्रांनो, बंधू भगिनींनो, हे नेहमी लक्षात ठेवा की आपण काही वामनही पेठे किंवा पूर्ण गाडगील नाही आहोत. आपण शुद्ध खरे मध्यमवर्गीय आहोत. म्हणून कोणी वंदा कोणी निंदा आपण आपल्या गळ्यात नाही घालणार असा फंदा. आपण नाही देणार या गोष्टीकडे लक्ष आणि जेवढी चादर तेवढेच पाय पसरून नेहमीच राहणार दक्ष. थँक्यू. पंकजानी चादरीत पाय फार छान कविता बापटजी. आता मी आमंत्रित करते कुंदाताई जोगळेकर यांना आपली कविता प्रस्तुत. कवितेपूर्वी माझं सगळ्यांना निवेदन आहे, कृपया कुणी जाऊ नका. आता फक्त 3-4 कवी बोलले आहेत आणि अजून आपल्याजवळ वेळ आहे, म्हणून करता आम्ही लोक कविता म्हणतो आहे. चालेल ना? फक्त 4 जण आहेत. मग राहू देऊ? आजचे अध्यक्ष महोदय नमस्कार आणि मा शारदेला नमस्कार करून एक विचार समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या यात्रामध्ये पर्यटन करताना गंगेची जी स्थिती पाहिली, चारधाम यात्रेमध्ये गंगा बघितली, गंगेचे काही रूप बघितले आणि त्यानंतर अंडमान वगैरेला जाताना समुद्र बघितला. तर त्या दोन्हीची किती वेगळी स्थिती आहे त्यावर एक फक्त विचार म्हणून ठेवलेला आहे. बघा पटतो का? गंगेला संबोधित आहे ही कविता. काय म्हणू तुला कोणत्या नावानं हाक देऊ, कोणत्या नावानं हाक देऊ, गंगा, भागीरथी, अलकनंदा किंवा अनवरत प्रवाहित पुण्य सलीला. काय म्हणू तुला कोणत्या नावानं हाक देऊ, गंगा, भागीरथी, अलकनंदा किंवा अनवरत प्रवाहित पुण्य सलीला. आहेस तर माताच ना, म्हणजे प्राणदायिनीच ना. तुझ्या येण्याचं कारण काहीही का होईना, धरेवर तुझ्या येण्याचं कारण काहीही का होईना. भागीरथाची तपस्या किंवा साक्षात शिवाची महिमा. आहे तर तू आईच ना. अगं तूच तर पोसत असते तटबंध. मी जिथे तटबंध म्हटलंय ते त्या किनाऱ्यावरती असलेले सगळे लोक, म्हणजे व्यवसाय करणारे सगळे लोक, या सगळ्यांना एकाच शब्दामध्ये मी गुंतवले, ते म्हणजे तटबंध.
तुझ्या येण्याचं कारण काहीही का असेना, भगीरथाची तपस्या किंवा साक्षात शिवाची महिमा तूच पोसत असते सगळे तटबंध आणि इतर सर्व. तुझ्या या तपश्चर्येला नमन, तुझ्या या तपश्चर्येला नमन. पण लक्षात असू दे प्राणदायिनी, पण लक्षात असू दे प्राणदायिनी, तटबंध तपस्येचं फळ नव्हे तर फक्त परीघ देतात सीमारेष. तुझ्या तपश्चर्येला नमन, पण लक्षात असू दे प्राणदायिनी, तटबंध तपस्येचा फळ नव्हे तर परीघ देतात, स्वार्थानं पांघरलेलं परीघ. ही चूक तटबंधांची नाही आहे, ही चूक तटबंधांची नाही आहे, तुझ्या गोडव्याची आणि तुझ्या कोमलतेची आहे. ही सगळ्या नद्यांना समर्पित आहे एक प्रकाराने. ही स्वार्थाचे पांघरलेले परीघ ही चूक तटबंधांची नव्हे तर तुझ्या गोडव्याची आहे, तुझ्या कोमलतेची आहे. तटबंध आणि तेथील जीवनचक्र, तटबंध आणि तेथील जीवनचक्र गिळून मोकळे होतात तुझ्यातला ओलावा, तुझ्यातली कोमलता. तटबंध गिळून मोकळे होतात तुझ्यातला ओलावा, तुझ्यातला गोडवा. हर हर गंगे म्हणत धुवत असतात पापांची गाठोडी सतत सतत आणि सतत. हर हर गंगे म्हणून धुवत असतात पापांची गाठोडी सतत सतत आणि सतत. आणि तू तरीही धावत असते त्यांच्या नसा नसातून, आणि तूही धावत असते त्यांच्या नसा नसांमधून. नी संपवत असते आपलं अस्तित्व घोट घोट, पिढी न पिढी एखाद्या आईसारखी. डोळे उघड जीवनदायिनी, डोळे उघड, डोळे उघड जीवनदायिनी. आणि बघ एकदा त्या समुद्राकडे बघ, अनंत असीम पृथ्वीला विळखा घालून जशाच्या तसा युगान युगे पिढी न पिढी. डोळे उघड जीवनदायिनी आणि बघ त्या समुद्राकडे एकदा, अनंत असीम पृथ्वीला विळखा घातलेला जशाचा तसा युगान युगे पिढोन पिढी. अगं तोही तर पोचतो की तटबंध, अगं तोही तर पोचतो की तटबंध. मासोळ्या मगर जीवजंतू तरी देखील तळापर्यंत निळा लख नेहमी तसाचा तसाच. पण तटबंधांच्या नसांमध्ये धावत नाही तो, पण तटबंधांच्या नसांमधून धावत नाही तो. माहीत आहे का, माहीत आहे का? अगं खारट असतो तुरट देखील, अगं खारट असतो तुरट देखील, अगदी एखाद्या समजूतदार बापासारखा. खारट असतो तुरट देखील एखाद्या समजूतदार बापासारखा. त्याला ठाऊक असतं की अस्तित्व जपून ठेवायचं असेल तर थोडंसं खारट थोडंसं तुरट असावंच लागतं. त्याला ठाऊक असतं की अस्तित्व सांभाळून वागायचं असेल जपायचं असेल तर थोडंसं खारट थोडंसं तुरट हे असावंच लागतं. अजूनही वेळ गेलेली नाहीये गंगाई, अजूनही वेळ गेलेली नाहीये गंगाई. समजून घे नीट की गोडवा आणि मायेचा ओलावा हे संपवून देतो स्वतःचे अस्तित्व कधी न कधी. पण नको न गंगाई, तू पण शिकून घे सागराकडून काहीतरी. पण नको न गंगाई, तू पण शिकून घे सागराकडून काही ना काही. थोडासा तुरटपणा, थोडासा खारेपणा. नाहीतर वेळ जायच्या आधी हे तटबंध, ही वाळू, हे पाषाण सगळेचे सगळे गिळून मोकळे होतील तुला एक दिवस. सगळेचे सगळे गिळून मोकळे होतील तुला एक दिवस. म्हणून शिकून घे सागराकडून. वेळवाली सागर असणं खरं शिकून घे गंगाई, खरं शिकून घे. येणाऱ्या पिढींना जोपायचं असेल तुला सागराकडनं शिकावाच लागेल. थोडासा तुरटपणा, थोडासा खारटपणा. खूप खूप धन्यवाद. फारच सुंदर कविता कुंदाताई. गंगा आईची महिमा आणि सहनशीलता आणि समुद्राचा वडीलपणा फार सुंदर. आता पुढच्या कवयित्री कादंबरी आर्याची. आई शारदा, मंचाचे विरोधी करकरे साहेब आणि इतके छान श्रोता. मला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, अटकपासून कटकपर्यंत कुठेही इतके छान श्रोता मिळाले नाही आज. अखंड भारत अटक ते कटक. मला माहिती आहे की घड्याळ
घड्याळात 8:30 वाजले आणि साऊथ आफ्रिकेचा मॅच चाललाय छान. माझा भाचा मला म्हणाला, मावशी मला हे सांग की चांगला शायर, चांगला कवी, चांगला वक्ता कोण असतो? म्हटलं हा काय मोठा प्रश्न झाला. जो छान बोलतो, तो छान वक्ता, जो छान कविता लिहिसेल तो छान कवी, जो छान गझल लिहेल तो शायर. तो म्हणाला गलत जवाब. म्हटलं अरे अमिताभ बच्चन सारखा बोलतोय तू. मग तुझं काय म्हणणं आहे, कोण असतो चांगला वक्ता आणि कवी? जो घड्याळ पाहून चूप होऊन जातो. तर मी सुद्धा छान कवी बनण्याचा प्रयत्न करते म्हणून 4 लाईने बोलावलंय तर त्यांचा मान ठेवायला. आज 2 घटना आहे, संदर्भ आहे 2. पहिला तर कोजागिरी आहे, आणखी चंद्रमाचा आज दिवस आहे, विशेष दिवस आहे की अमृत वगैरे होतं. आणि मला तर माहिती आहे की चंद्रावर जेव्हा आपलं चंद्रयान उतरलं तर तेव्हा पहिला मेसेज त्यांनी हा दिला की पुढच्या दुनियामध्ये भारतमध्ये मध्य प्रदेशमध्ये आणि मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये सर्व बाया चंद्राहून सुंदर आहेत. क्या बात है, मन की बात बोल दी. आणखी दुसरा संदर्भ मला वाटतं मतदान आहे, तर मी मतदान करते 4 पंक्ती म्हणेन. माझा भाचा मला म्हणाला की 8:30 वाजता चुकायचं. सर्व काम सोडून या करा मतदान, सर्व काम सोडून या करा मतदान. आहे हा अधिकार तुमचा, तुमचा आहे मान. आहे हा अधिकार तुमचा, तुमचा आहे मान. स्वातंत्र्याचा घोष असू द्या नेहमी ओठांवर, स्वातंत्र्याचा घोष असू द्या नेहमी ओठांवर. मतदानाची शाई लावा एका बोटावर, मतदानाची शाई लावा एक बोटावर. तो म्हणतो तूच राजा, तू महाराजा, तूच आहे सुलतान. तो म्हणतो तूच राजा, तूच महाराजा, तूच आहे सुलतान. आणि चुनाव झाल्यावर तो विसरेल तुझी पहचान. आणखीन आता तर मी सरकारी कर्मचारी नाही आहे, रिटायर झाले, तर मी काही पण म्हणू शकते की भारताच्या सागरात उमलू दे कमळ, भारताच्या सागरात उमलू दे कमळ. हाती पंजा सायकल सारे बुडू दे सकल. आणि शेवटचे यथा राजा तथा प्रजा म्हण झाली जुनी, यथा राजा तथा प्रजा म्हण झाली जुनी. प्रजाच आता ठरविते राजा होईल कोणी. आवडीची फार सुंदर कविता. मतदान अवश्य करावे. आता मी आजचे अध्यक्ष श्री ईश्वरचंद्रजी करकरे यांना अनुरोध करते त्यांनी यावे आणि आपली रचना क्षमस्व उमाताईंना अनुरोध करते त्यांनी यावे आणि आपली कविता ऐकावी. आई शारदेला नमस्कार. आदरणीय अध्यक्ष ईश्वरजींना माझा नमस्कार. एक छोटीशी रचना ऐकवते. आजचा जो राजकीय परिवेश आपण पाहतोय, जे चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे ते पाहून सुचलेली माझी रचना आहे. आणि रचनेचं शीर्षक आहे घोडागाडी. एक घोडागाडी, त्यात तुम्ही, मी, काका, मामा, आजोबा, आजी, चिनी मिनी सगळे बसले आहोत. एक घोडागाडी, त्यात तुम्ही, मी, काका, मामा, आजोबा, आजी, चिनी मिनी सगळे बसले आहोत. यात गावही आहे, शहरही आहे, देशाच्या सर्व दिशा आहेत. यात गावही आहे, शहरही आहे, देशाच्या सर्व दिशा आहेत. पण याचे सारथी मात्र अनेक. पांढरी दाढीवाले, पांढरी साडीवाले,
केस कापलेले, सद्गुणी, बुद्धिमान, सगळे सगळे. याचे सारथी मात्र अनेक आहे. पांढरी दाढीवाले, पांढरी साडीवाले, केस कापलेले, बॉब हेअरवाले, सद्गुणी, बुद्धिमान, सगळे सगळे आहे. या सगळ्यांचा उद्देश एकच, सारथ्य आपल्याकडे असावे. या सगळ्यांचा उद्देश एकच, सारथ्य आपल्याकडे असावे. पण गाडीत बसलेल्यांची चिंता कोणाला आणि कशाला? पण गाडीत बसलेल्यांची चिंता कशाला आणि कोणाला? ते तर मूग बधीर अंधळे, ते तर मूग बधीर अंधळे खरसटतात आहेत, कंटात आहे, आपल्या दुःखाला वाचा फुटावी म्हणून धडपडतात आहे. ते मूग बधीर अंधळे खरसटतात आहे, कंटात आहे, आपल्या दुःखाला वाचा फुटावी म्हणून धडपडतात आहे. पण कोणीही त्यांचा वाली नाही. पण कोणीही त्यांचा वाली नाही. सारथ्यांना फक्त गाडी हाकायची चिंता. सारथ्यांना फक्त गाडी हाकायची चिंता. आपल्याच गतीनं, आपल्याच मर्जीनं जनतेच्या पुजाऱ्याची झूल अंगावर चढून. सारथ्यांना मात्र फक्त गाडी हाकायची, आपल्याच गतीनं, आपल्याच मर्जीनं जनतेच्या पुजाऱ्यांची झूल अंगावर चढून. फार सुंदर कविता, घोडागाडी. नाही आता मी आजचे अध्यक्ष श्री ईश्वरचंद्रजी करकरे यांना अनुरोध करते, त्यांनी यावे आणि आपली एक रचना व उद्बोधन प्रस्तुत करा. ईश्वरजी. साक्षात ईश्वर आले. शारदेला नमन करून, तुम्हा सर्वांना प्रणाम करून आधी आपली कविता वाचतो आणि नंतर अध्यक्ष बोलून देतो. बाकी कवींकरता टाइम लिमिट होती, अध्यक्ष करता काही टाइम लिमिट दोन दिवसापूर्वी दत्त मंदिर गेलो होतो. दत्तगुरूंना प्रार्थना केली की मला नेहमी श्रोतामध्येच ठेवतात, एखाद्या वेळेस मला पण अध्यक्षता करू द्या. तर कुंदाताई पण दत्तगुरूंच्या भक्त आहे, कदाचित त्यांनी तिकडे मेसेज टाकला. महान कवयित्री कुंदाताईंचा फोन आला आणि त्याची प्रचिती दत्तगुरूंनी अशी दिली की स्वागत ब्रह्मा विष्णू महेश 3 जण. त्यात एकाचं नाव सुद्धा दत्तात्रय. डॉक्टर शिल्पा बुचके पण इथे आहेत. ही जी कविता आहे ही तुम्हा सर्वांची कविता आहे. तुमच्या हृदयात निघालेले भाव या कवितेमध्ये आहेत. आपण महाराष्ट्रीयन लोक प्रामाणिक असतो, रिश्वत देत नाही, रिश्वत घेत नाही. सगळ्यात जास्त त्रास आपल्याला देतात. माझे 4 ट्रान्सफर झाले, बरेचदा महिनाभर बाहेर पाठवलं. अंमलाई ट्रान्सफर जेव्हा झालं, अंमलाईमध्ये मी गेली होती कविता, कारण तिथे 2दा श्वास सुद्धा गुदमरला, अगदी डेथ होऊन जाते तिथे. काही पेशंट वारले, क्लोरीन गॅस म्हणून तिथे. जीवन लावले डावावरती. मी त्या क्लर्कला म्हटलं होतं, मैं रिश्वत नहीं दूंगा, मैं चला जाऊंगा, तो अंमलाई भेज दो, हम ले जाओ. चाललो काटेरी मार्गावरती. जीवन लावले डावावरती, चाललो काटेरी मार्गावरती. काळोखात निर्भीक चाललो, रात्र जरी ती अंधारी. जीवनाचे विष प्यालो, कोणी नव्हते आधारी. अंधार आता तो मिटणार, उजेड आता तो निश्चित होणार. आहे करून अजून पडती, जीवन लावले डावावरती. चाललो काटेरी मार्गावरती.
प्रबल असू देत शत्रू कितीही, प्रबल असू देत शत्रू कितीही, धार असावी तलवारी, प्रेम सदा ते द्यावे आम्ही, जरी द्वेष ते करो कितीही. कधी चाललो कधी धरपडलो, कधी चाललो कधी धरपडलो, परी सोडिले नाही सत्याची कास, बुडता बुडता पुन्हा पोहलो, शेष अजूनही विजयाची आस. हसलो रडलो कधी भांडलो, हे बायको करताय बरं, फक्त अशोक चिरडोणकरच नाही लिहित, बायकोवर मी पण लिहितो. हसलो रडलो कधी भांडलो, परी प्रेमते अमर आमचे, जाहले अनेकानेक मतभेद, परी झाला नाही तो मनभेद. आमची माती आमची धरती, आमची माती आमची धरती, सेवा करीतो आजही तिची, सागर सम हे हृदय आमचे, असो ओटीवा ती भरती, जीवन लाभले डावावरती. आज सुरुवातीला सारांश साठेने शरद ऋतूचं वर्णन केलं आणि चंद्राचे खूप छान वर्णन केलं. कारण त्याचं जे वयगट जे आहे, त्याचं जे वय आहे, त्याच्यामध्ये सगळ्या मुली चंद्रासारख्या दिसतात आणि लग्नानंतर त्या जेव्हा तापट होतात तेव्हा सूर्यासारख्या दिसतात. ते त्यांना माहीत नाही. प्रेक्षा नाईक यांनी मोबाईलच्या मनात काय आहे खूपच छान कविता बोलली. कारण हे सत्य आहे, जडमध्येही तोच परमेश्वर आहे. आपला अनुभव सांगितला नाही पाहिजे असा एक मला पण अनुभव आला होता, माझ्या मित्राला सुद्धा आला होता. त्याची स्कूटर त्याच्याशी बोलायची आणि अगदी खरं सांगायची. तर यांनी जर मोबाईलचं वर्णन केलं, जरी ते काल्पनिक असलं तरी ते खरं आहे. त्या मोबाईलला सुद्धा त्रास होतो पोचली तर. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली होती, ती खरी घटना आहे. जड़ में चैतन्य में वह एक ही परमेश्वर. सौ विनीता मोघे यांनी स्वप्न वर्णन खूप छान केलं आणि छान संदेश दिला. थांबू नका, बसू नका, म्हणूनच मी बोल असला. व्याप्ती उमडेकर कृष्णाचं तिने जे वर्णन केलं ते पण सत्य आहे, ते काल्पनिक नाही. आता विज्ञानमध्ये सिद्ध झालंय, कर्षती इति कृष्ण. खरा भक्त आणि खरा योगी शेवटी ब्लॅक होलमध्ये जाऊन आणि शून्य अवस्थेत जातो. त्याला कर्षती इति कृष्ण म्हटलं आहे. जिथे सर्व कर्षित होतं, सूर्य सुद्धा कर्षित होतो. व्याप्ती उमडेकरच्या आजोबांकडेच मी गायन शिकलो. तिथे तिच्या आजोबांकडून तिला स्वरपट मिळालेले आहेत, गायनही तिचं छान आहे. जान्हवी नाईकने जी विवशता जी कविता म्हटली तेही सत्यच आहे. आत्मा ती अमरच आहे, आम्ही जीवात्मा आम्ही शरीर नाही. मोरेश्वर डोंगरेजी यांचे सदाबहार हिरो आहे ते देवानंद. आमच्या शरद व्याख्यानमालेचे मधुर मराठी मंच ते देवानंद. त्यांनी कवीची जी कल्पना आहे, कवीची साधना आणि शब्द कसे मोतीसारखे आहेत असं वर्णन केलं. श्री अशोक शिरडोणकर यांच्या कवितेत फक्त 2 विषय असतात, म्हणजे 2 पैकी 1 विषय असतो. आज बायको होती, कधी कधी बाटली असते. बायको आणि बाटली या 2 विषयावरती ते म्हणजे पारंगत आहेत. ते PhD होते. खूप छान त्यांची कविता, एक उत्तम सार्थक आणि व्यावहारिक त्यांची कविता होती. म्हणजे ज्ञान त्यांनी बायकोला प्रसन्न कसे ठेवावे ते ज्ञान आज दिले. मला 40 वर्ष पहिले दिले असते काम असते. आणि हियर सिटिंग इज ग्रेट क्रिकेटर आमचे सुनील गावस्कर, म्हणजे राजेंद्र टेंबेजी.
कुठे गेली ती माणसे, जाताना सुद्धा येतो मी म्हणणारी, आणि कुठे गेली ती माणसे आमच्या छत्री फील्डवरून जे आमचे कुंडे फोडायचे, त्यांचा सिक्सर याचा ना तिथं. श्री हरी धारकरजी महान कवी आहेत. कारण बरेच कवी लोकांचं काय होतं की गद्यात्मक असते कविता, गद्य नसली पाहिजे, त्याच्यात पद्य असलं पाहिजे. एखाद मात्रा मागे पुढे झाली चालते, पण त्यांची एक मात्रा काय अर्धी मात्रा सुद्धा इकडे तिकडे होत नाही. असे एकूण ते एक आमचे कवी आहेत, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे. कॉपी बुक स्टाईल, त्यांच्या मात्रा, त्यांचा छंद, त्यांचं व्याकरण, त्यांची प्रत्येक कविता पाठ्यपुस्तकामध्ये छापली पाहिजे अशी कविता. आणि त्याची एक आणि विशेषता आहे, 5व्या शब्दापासून 6वी लाईन सुरू होईल, 6व्या शब्दापासून 7वी लाईन असं सुद्धा लिहितात. म्हणजे आपल्याला ती कल्पना सुद्धा येऊ शकते. श्री जयराम पुरंदरेजी आमचे नाथ परंपराचे साधक आहेत. मी पण नाथ परंपराचा आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा. तर त्यांनी त्या प्रकारे शरद ऋतूचे उत्तम वर्णन केले. आत्मरूप उजळावे अंतर, नाथ परंपराचा योग, तुर्या वगैरे सगळं त्याचे खरे अनुभव येतात तसं साजरा केला. त्याच्यावरून मला आता तुमच्या वाघ कवितेवरून जोक आठवला की एका वाघाचं दुसऱ्या वाघींचे लग्न होत होतं आणि बारात चालली होती. तर त्याच्यामध्ये एक उंदीर पण डान्स करत होता. सगळ्यांनी विचारलं, का रे उंदरा तू आमच्या वाघाच्या ह्याच्यात कसा आला? आम्हाला आहे पण तुम्ही नवऱ्या मुलाचे मित्र आहे सगळे, तुम्ही सगळे अनमॅरिड आहे. मी पण आधी वाघच होतो शादीच्या पहिले. सौतारणी पुरंदरे त्यांनी लहान मुलींचे गीत आणि घरगुल वगैरेचं उत्तम वर्णन केलं. अरुण गिजरेजी आमचे खूप चांगले गायक पण आहेत, कवी पण आहे, गायक पण आहे. त्यांनी राग पटदीप गाऊन दाखवला, उत्तम. द्रौपदीचे मार्मिक वर्णन केले. आणि कुंदाताई जोगळेकर तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त महान कवयित्री आहे. त्यांची गंगा कविता अत्यंत उत्तम, डोळे उघड जिवंत आहे, छान त्यांनी गंगेला उद्देशून म्हटलं. वासवदत्ता अग्निहोत्रीजी यांनी भूकवरती आणि आईची जी माया असते, आईला बरोबर कळतं. अगदी दुसऱ्या शहरात जरी असले तरी आईला कळतं की तिथे माझा मुलगा किंवा मुलगी उपाशी तर नाही आहे, आणि ती फोन करून सांगते त्याला खायला. विटलेल्या समाजाचे वर्णन. शेवटी त्यांनी म्हटलं, स्वतःवर दया करा, खरी गोष्ट आहे. खरं म्हणजे दुसरा कोणीच नाही आहे. आपण जे दुसऱ्याला समजा आपल्याला वाटतं आपण याला सगळं मूर्ख बनवलं, आपण स्वतःला मूर्ख बनवत असतो. श्री दीपक बापट माझे बालसखा बालमित्र आहे. लहानपणापासून ते खूप छान वक्ता आहेत. आमच्या इथे सार्वजनिक शाळेमध्ये त्यांना नेहमी फर्स्ट प्राईज मिळायचं. भाषण कला त्यांच्याजवळ आहे. पंकज नावाने त्यांनी कमळ दलाचा प्रचारही केला त्या काळात. आणि सगळ्यांचं झालं ना वर्णन. तो छूट गया क्या? हां. कादंबरी आर्यजी मतदानाची शाही लावा, त्यांनी पण कमालचा प्रचार केला. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे त्यांनी टाईम लिमिट सांभाळली. सौगुमाताई कंपूवाले एकदम कर्मठ आणि खूप श्रेष्ठ कवयित्री पण आहे, आणि त्या चैती मॅगझिन वगैरे
सतत कार्यरत असतात, निष्काम कर्मयोगिनी आहेत. सारथ्य आपल्याकडे असावे असे प्रत्येकाला वाटते, असे त्यांनी आपल्या कवितेतून सांगितले. शरद व्याख्यानमालेला आणि वृंदाताईंना विशेष करून धन्यवाद. धन्यवाद श्री गडकरीजी. आता मी आभार प्रदर्शन करायला आमंत्रित करते प्रमोद गजेंद्र गडकरजींना. आणि त्यानंतर दूध साखरेचा गोडवा साऱ्यांच्या नात्यात असावा म्हणून सर्वांनी दुग्धामृताचा प्रसाद घ्यावा. आजचं हे कवी संमेलन आपल्या आभारच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलं आहे आणि उद्याच्या कार्यक्रमाची थोडंसं माहिती देते. 28/10/23च्या दिवशी 2 युवा वक्ता आहेत आमच्यामध्ये. अभिव्यक्ती हे शीर्षक दिलेलं आहे उद्याच्या कार्यक्रमाला, ज्याच्यामध्ये आर्किटेक्चर या विषयावरती चिरंजीव मलय प्रमोद गजेंद्र गडकर आपली माहिती आपल्यासमोर ठेवतील. आणि चिरंजीव कुमारी जान्हवी नाईक ही सांस्कृतिक मार्क्सवादावर आपले विचार ठेवणार आहे. तेव्हा ह्या नवीन पिढीला आपला पाठिंबा देण्याकरता, आपलं प्रोत्साहन देण्याकरता आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही माझी विनंती आहे. आणि यानंतर आभार प्रदर्शन करता मी प्रमोद गजेंद्र गडकर यांना. शेवटी आभार आहे आवश्यक व्हावे. सगळ्यांना निश्चितपणे जायची घाई झालेली आहे, पण मी फक्त 2 मिनिटं घेईन. सगळे श्रोत्रवृंद जे आज आले त्यांचे खरं मी फार मनापासून खूप खूप आभारी आहे. कारण की सगळे लोक म्हणतात की पहिले जनकाई शाळेमध्ये इतका कार्यक्रम व्हायचा आणि पूर्ण भरायचा आहे, सगळं आमच्यामुळेच आहे. आज पण आम्ही इथेच आहे, मग आज आम्ही इथेच नाही येऊ पावत. पण आज सगळे लोक आले, सगळे मला सगळ्यांचे फार आभारी आहे. अध्यक्ष महोदय आजचे जे आम्हाला लाभलेले अगदी कमी वेळात त्यांनी आपली सहमती दिली आहे त्यासाठी पण आम्ही त्यांचे फार आभारी आहे. शिवाय आजच्या कार्यक्रमामध्ये एक फार गोष्ट आढळली आहे की सगळ्यांनी एका विशेष पक्षाचा आपला ओंकार दिलेला आहे, आपला पाठिंबा दिलेला आहे. मला असं वाटतं दिल्लीमध्ये बसणाऱ्या लोकांना कळलं असेल किंवा इकडनं आवाज नक्कीच जाईल की ग्वाल्हेरच्या शरद व्याख्यानमालेनी तुम्हाला जरूर त्यासाठी पाठिंबा दिलेला आहे. तर सगळ्यांना मी निवेदन करेन की असेच पुढे येत राहावं आणि आम्हाला पाठिंबा देत राहावा. व्याख्यानमाला अशीच आपल्या सगळ्यांच्या सहयोगाने पुढे चालणार आहे. तर आपण सगळे आला, आपला वेळ दिला, महत्त्वपूर्ण वेळ दिला, यासाठी व्याख्यानमाला आपल्या सगळ्यांचे आभारी आहे. आजचा कार्यक्रम इथेच संपला. नमस्कार.